ಕೃಷಿ ಮಸೂದೆ ರೈತರಿಗೆ ಮರಣ ಶಾಸನ ಅಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಕೃಷಿ ಮಸೂದೆಯ ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆಯನ್ನ ಇವತ್ತು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಜಗತ್ತಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ರು. ರೈತರಿಗೆ ಮರಣ ಶಾಸನ ಆಗಿದ್ರೆ ಬದಲಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಂಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಹೊರಟು ಹೋದ್ರು. ಅಷ್ಟಕ್ಕೂ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು ಅಂತ ನಾವು ತೋರಿಸ್ತೀವಿ, ನೀವು ನೋಡಿ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿ. ಮೊನ್ನೆ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಮಸೂದೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಮೋದಿ ಗುಡುಗಿದ್ರು. ನಿನ್ನೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡ ಗುಲಾಂ ನಬಿ ಆಜಾದ್ ಅವರ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಕಣ್ಣೀರು ಹಾಕಿ ಸೆಲ್ಯೂಟ್ ಹೊಡೆದಿದ್ರು. ಇವತ್ತು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಮಸೂದೆ ಸಮರ್ಥಿಸಿಕೊಂಡ ಮೋದಿ ರೈತರಿಗೆ ಅಭಯ ಕೊಟ್ಟರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೆಸರೇಳದೆ ತರಾಟೆನೂ ತಗೊಂಡ್ರು. 3 ಕೃಷಿ ಮಸೂದೆ ರೈತರ ಬದುಕು ಬದಲಿಸುತ್ತೆ. इस कोरोना काल में 3 कृषि कानून भी लाए गए. ये कृषि सुधार का सिलसिला बहुत ही आवश्यक है, महत्वपूर्ण है और वर्षों से जो हमारा कृषि क्षेत्र चुनौतियां महसूस कर रहा है उसको बाहर लाने के लिए हमने निरंतर प्रयास करना ही होगा और उस करने की दिशा में हमने एक ईमानदारी से प्रयास किया है. मंडी एपीएमसी एमएसपी रद्दु ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ये नए कानून अध्यक्ष जी किसी भी के लिए बंधन करता नहीं है. ऐसे कानून है, उनके लिए ऑप्शन है और जहां ऑप्शन है वहां विरोध के लिए कोई कारण ही नहीं बनता. पुरानी मंडियों पर भी कोई पाबंदी नहीं है. ಧರಣಿ ನಿರತ ರೈತರು ಕೆಲವರಿಗೆ ಶಿಕಾರಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ರೈತರೇ, ಚರ್ಚೆಗೆ ಕಾಯ್ದೆ ಬದಲಾವಣೆಗೂ ನಾವು ರೆಡಿ. दिल्ली के बाहर हमारे जो किसान भाई बहन बैठे हैं, जो भी गलत धारणाएं बनाई गई, जो अफवाहें फैला गई, उसके शिकार हुए हैं. बातचीत में किसानों की शंकाएं क्या है वो ढूंढने का भी भरपूर प्रयास किया गया. क्लोज बाई क्लोज चर्चा करने के लिए भी कहा और हम मानते हैं कि अगर इसमें कोई कमी हो और सचमुच में किसान का नुकसान करते उसमें बदल करने में क्या जाता है जी. ये देश देशवासियों के लिए है. अगर कोई निर्णय करते हैं तो किसानों के लिए है. लेकिन हम इंतजार करते हैं, अभी भी हम इंतजार करते हैं कि वो अगर कोई चीज स्पेसिफिक बताते हैं और अगर वो कन्विंसिंग है तो हमें कोई संकोच नहीं है. ರೈತರ ಹೋರಾಟ ಪವಿತ್ರ, ನಮಗೂ ಗೌರವವಿದೆ. ಆದರೆ ಕೆಲವರು ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿ ಹೈಜಾಕ್ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. आंदोलन कर रहे सभी किसान साथियों की भावनाओं का ये सदन भी और ये सरकार भी आदर करती हैं, आदर करती रहेगा. माननीय अध्यक्ष जी, ये हो हल्ला, ये आवाज, ये रुकावटें डालने का प्रयास एक सोची समझी रणनीति के तहत है. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವೇ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಪಕ್ಷ. ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ದೇಶಕ್ಕೆ ಲಾಭವಿಲ್ಲ. कांग्रेस पार्टी का ये हाल हो गया है कि पार्टी का राज्यसभा का सबका एक तरफ चलता है और पार्टी का लोकसभा का सबका दूसरी तरफ चलता है. ऐसी डिवाइडेड पार्टी, ऐसी कंफ्यूज पार्टी न खुद का भला कर सकती है, न देश की समस्याओं के समाधान के लिए कुछ सोच सकती है. इससे बड़ा दुर्भाग्य क्या हो सकता है. ಯಾವಾಗ ಮೋದಿ ಅವರು ರೈತರ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೋ ಆಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಗಲಾಟೆ ಮಾಡಿದ್ರು. 3-4 ಸಲ ಮೋದಿ ಭಾಷಣಕ್ಕೂ ಅಡ್ಡಿಪಡಿಸಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಲೋಕಸಭೆ ಕಲಾಪ ಬಹಿಷ್ಕರಿಸಿ ಹೊರಗೆ ಬಂದ್ರು. बहुत सारे उम्मीद किया था कि कम से कम इतने सारे किसानों की मौत की और ये स्थिति को देखते हुए हमारे प्रधानमंत्री जी इस विषय पे कुछ कहने के लिए तैयार नहीं था. इसलिए मजबूरन होकर हम सदन से वॉकआउट किया. उन्होंने कह रहे थे कि हम किसानों के लिए ये कर रहे वो कर रहे हैं. कहते कहते वो ये भी कह दिया हमारा कानून में किसी को लाभ हो सकता, किसी को नुकसान भी हो सकता. तो मैंने कहा आप क्यों ऐसा कानून ला रहे हो कि किसी को लाभ होगा? हम तो सबके लाभ के लिए आपको कानून लाना चाहिए था. और ये भी हम कहा आप जब कहते हो सब कुछ ठीक है, जब सब कुछ ठीक है तो कानून लाने की क्या जरूरत है. ಸರಿಸುಮಾರು 1.5 ಗಂಟೆಗೂ ಹೆಚ್ಚು ಕಾಲ ಸದನದಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಮಸೂದೆ ಬಗ್ಗೆ ಪರ ವಿರೋಧ ಚರ್ಚೆಗಳಾಗಿವೆ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಕೊರೋನಾ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಿದ ವೈದ್ಯರು, ನರ್ಸ್ಗಳು, ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿಗಳು, ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಚಾಲಕರು ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇವರ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ಜನರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತಾನೂ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ.